नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की उद्यम रजिस्ट्रेशन किंवा MSME रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसं जनरेट करायचं किंवा त्याची प्रोसेस काय असणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जास्त न वेळ करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला साईटला यायचं आहे udyamregistration.gov.in. ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. होम पेज आल्यानंतर तुम्हाला इथे टॅब दिसत आहेत. न्यू रजिस्ट्रेशनचा दिसत आहे. UAM मायग्रेट टू उद्यम, म्हणजे जर तुमचं ओल्ड असेल उद्योग आधार तर ते उद्यममध्ये मायग्रेट करणं. इथे तुम्हाला असिस्टेड UAM मायग्रेशन असेल म्हणजेच, आणि त्याचबरोबर दुसरं UAP रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे काय तुमच्या इथं टॅब आहे. तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला तिथं काय विचारेल, आधार नंबर आणि त्या आधारावर जे काय नेम असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. इथं बघू शकता, इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीचं नाव, आणि इथं व्हॅलिडेट अँड जनरेट OTP करायचं आहे. मग तुम्हाला आधार OTP येईल. आधार OTP टाकल्यानंतर ना अशा प्रकारे तुम्हाला येऊन जाईल. खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा टाईप ऑफ ऑर्गनायझेशन चॉईस करायचं आहे. जे काय असेल ते तुमचा त्या व्यक्तीचा म्हणजेच फर्म असेल, प्रोप्रायटर असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, पार्टनरशिप असेल, तर त्याचा जो काय पॅन नंबर असेल ते तुम्हाला इथं काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. इथं एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं त्याचं व्यक्तीचं नाव करायचं आहे. विनंती म्हणजे जे पॅनवर जे काय नेम असेल तेच तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. जर इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल नसेल तर जे काय पॅनवर असेल ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे, तरच ते व्हेरीफाय होईल. इथं तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे, AFX जो काय असेल तुमचा, आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली त्यांचं पॅन होल्डरवर जे काय नेम असेल ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक नसली पाहिजे. जी पॅनवर असेल तेच तुम्हाला इथं करायचं आहे, तरच ते तुमचं व्हेरीफाय होईल. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ किंवा जेव्हा तुमचा बिझनेस सुरू झाला आहे त्या पॅन कार्डवर डेट असेल ते तुम्हाला इथं एंटर करायचे आहे. आणि इथं तुम्हाला बॉक्सवर क्लिक करून पॅन व्हॅलिडेट करायचं आहे. पॅन व्हॅलिडेट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खाली ऑप्शन ओपन होऊन जातील. मग तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला अजून क्वेश्चन विचारले जातील. तुमचा ITR भरला असेल तर इथं ऑटोमॅटिक डिफॉल्टर नो आले, कारण की आपण फर्स्ट टाईमच म्हणजे 1 वर्षापूर्वी पॅन काढलेलं नाही आहे. नवीन पॅन असल्यामुळं असं आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही GST आहे का, तर नाही आहे आपल्याकडे आत्ता सध्या. असेल तर येस म्हणायचं आहे, आणि जर एक्झम्प्ट असेल तर एक्झम्प्ट म्हणायचं आहे. त्याचबरोबर खाली यायचं आहे. इथे तुम्हाला रिटर्न डाऊन व्हॅल्यू टाकायची आहे, म्हणजेच तुमच्याकडे जी काय फिक्स असेलची व्हॅल्यू असेल तिथे तुम्हाला मागच्या वर्षाची जी काही क्लोज असेल ती टाकायची आहे. इथं आपल्याकडे काही नाही आहे. कॉस्ट ऑफ पॉलिसी तिथं बी काही नाही टाकायचं. तुमचा टर्नओव्हर किती आहे ते आपल्याला बी आता नवीनच असल्यामुळे आपल्याला माहीत नाही, आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. इथं 0 आपण टाकू आणि कंटिन्यू म्हणू. कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज येऊन जाईल. त्याची जी काही डिटेल असतील ते आपल्याला भरावे लागतील. साईट नवीन असल्यामुळे स्लो आहे साईट, त्यामुळं टाईम लागू शकतो. आता खाली यायचं आहे. खालचा टॅब ओपन झालेला आहे. इथं तुमचा कंपनीचं नेम आलेला आहे. तुम्हाला इथं तुमचे मेल ID, मोबाईल नंबर हे टाकायचं आहे. तुमचे सोशल कॅटेगरी टाकायचे आहे. जेंडर कुठला आहे टाकायचं आहे. स्पेशली डिॲबिलिटी काय आहे का नाही आहे. त्याचबरोबर तुमचा जो काय ॲड्रेस आहे आपल्या शॉपचा तो तुम्हाला काय करायचा टाकायचा आहे, इथं एंटर करायचा आहे. मी आता त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल टाकत आहे. सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. इथं तुमचा जो काय असेल मेल ID टाकायचा आहे, आणि त्याचबरोबर खाली तुमची सोशल कॅटेगरी टाकायची आहे. तर इथं तुमचं जेंडर टाकायचं आहे, आणि तुमचा ॲड्रेस कोणता, जर तुमची जिथं फर्म रजिस्टर झालेली आहे
त्या तिथलाच ॲड्रेस असला पाहिजे. तर मित्रांनो, आता इथं आपण कंपनीचा जो काय ॲड्रेस आहे तो इथं एंटर केलेला आहे. खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर इथं प्लॅन युनिट नेम हे तुम्हाला टाकायचं आहे, ॲड म्हणायचं आहे. ॲड म्हटल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा जो काय प्लॅनचा ॲड्रेस आहे तो इथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला ॲड प्लॅन असं म्हणायचं आहे. ॲड प्लॅन म्हटल्यानंतर तुमचं ते ॲड प्लॅन पण होऊन जाईल. तिथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन डेट टाकायचे आहे, जी काय तुमची कंपनी जी असेल ते. त्याचबरोबर तुमच्या बँक डिटेल टाकायचे आहेत. तुम्हाला तुमचे मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे ती चॉईस करायचं आहे. ती चॉईस केल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एकदा मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे, ट्रेडिंग आहे आणि त्यामध्ये तुमचे जे काही NIC कोड असतील ते तुम्हाला ॲड करायचे आहेत. इथं आपण ॲड करत आहोत. ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्याचबरोबर तुमची एम्प्लॉईची संख्या टाकायची आहे. ते टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. तिथं तुम्हाला नो करू शकता किंवा तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं तुम्हाला सबमिट आणि गेट फायनल OTP असं करायचं आहे. इथं केल्यानंतर तुमचा जे काय रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला OTP जाईल. तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि इथं तुम्हाला जो कॅप्चा कोड आलेला आहे तो इथं एंटर करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर येईल. ते आल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वतःचे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा MSME रजिस्ट्रेशन करू शकता. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.